नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येकाची सकाळ वेगळी असते, प्रत्येकाच्या जीवनाचा संघर्ष वेगळा असतो, प्रत्येकाचे ध्येय वेगळे असतात, प्रत्येकाचे स्वप्न वेगळे असतात. त्या कारणामुळे प्रत्येकाची इतरांची तुलना करणं हे योग्य नाही आहे. त्या कारणामुळे इतरांची तुलना करणं बंद करा आणि आपलं जे काही ध्येय आहे ते ध्येय तुम्ही अ, साध्य करण्याचा प्रयत्न करा. मागील काही दिवसांपासून आपण बघतो आहे की UPSCचा निकाल जो आहे तो UPSCचा निकाल लागल्यानंतर जे काही सोशल मीडियामध्ये वातावरण आहे तर भरपूर विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्शन झालेले आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांचं अभिनंदन, मनापासून त्यांचं अभिनंदन. कारण की UPSC सारखी परीक्षा पास होणं खूप परिश्रम त्यासाठी लागतात, खूप मेहनत त्यासाठी घ्यावी लागते. अ, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बिरुदेव ढोणे यांचं. तर एक मेंढपाळाचा मुलगा त्या ठिकाणी IPS होतो, UPSC सारखी परीक्षा उत्तीर्ण करतो आणि बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारचं एक आधारस्तंभ किंवा एक प्रेरणा स्रोत ज्याला आपण म्हणू ते त्या ठिकाणी उभं करतो. विद्यार्थ्यांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि आपला अभ्यास करावा. त्याबद्दल काही शंका नाही. परंतु वास्तव काय आहे? तर वास्तव हे आहे की बिरुदेव ढाणे हे मेंढपाळाची जरी त्यांचा जरी मुलगा असला तरी त्यांनी कधी हे जे कामं आहेत, हे कामं केलेले नाही आहेत. त्यांनी निरंतर UPSCमध्ये UPSCची जे काही प्रिपरेशन आहे, जो काही अभ्यास आहे, तो निरंतरपणे त्यांनी अभ्यास केलेला आहे. कठोर परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यांना ते जे यश आहे UPSCमधलं, ते यश त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे. आता सोशल मीडियामध्ये सर्वीकडे बातम्यामध्ये एकच विषय असतो की तो मेंढपाळाचा मुलगा आहे आणि IPS झालेला आहे आणि हे सर्व कामं करून UPSC पास करता येते, असा विषय नाही आहे. UPSC सारखी परीक्षा बाकीचे सर्व कामं करून पास होणं शक्य नाही आहे. त्यांनी पुण्याला सुद्धा क्लास केलेले आहेत, MPSCचे प्रिपरेशन केलेली आहे. त्यानंतर दिल्लीला सुद्धा त्यांनी प्रिपरेशन केलेली आहे. ते त्यांनी सविस्तर सांगितलेलं सुद्धा आहे. शक्य झालं तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण ते शेवटी टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करू. त्या कारणामुळे त्यांच्या यशाची तुलना इतर विद्यार्थ्यांसोबत करू नका आणि UPSCची तयारी करत असताना जे काही बाकीचे विद्यार्थी आहेत, आता सामाजिक विषय आहे. असा असतो की जे काही गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, क्लास 1, क्लास 2 ऑफिसर आहेत, यांची जी काही मुलं आहेत, यांच्या ज्या काही मुली आहेत, ह्या निरंतरपणे अभ्यास करत असतात, प्रयत्न करत असतात. तर त्यांच्यासमोर त्यांच्या कौटुंबिक वातावरणामध्ये एक प्रकारचा हा चुकीचा संदेश जाऊ शकतो, की अशा बातम्या आपल्याकडे येतच असतात, की रिक्षावाल्याचा मुलगा कलेक्टर झाला, त्यानंतर मग मोलकरीणची मुलगी कलेक्टर झाली, त्यानंतर मग आता हे मेंढपाळाचा मुलगा कलेक्टर झाला. तर तो प्रॉब्लेम असा असू शकतो, की मग त्यांचे आई-वडील सुद्धा त्यांना म्हणू शकतात, की त्यांची परिस्थिती नसताना ते पास होत आहेत आणि तुम्हाला एकीकडे सर्व सुखसुविधा मिळून सुद्धा तुम्ही पास होत नाही आहे. तर हे अशा प्रकारच्या बातम्या देणं मला वाटतं व्यवस्थित नाही आहे, चुकीचं आहे. त्यांनी कठोर परिश्रम घेतले, मेहनत घेतली, त्यांच्या प्रयत्नाचं फळ त्यांना मिळालेलं आहे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की त्यांनी निरंतर UPSCचा अभ्यास केलेला आहे. कंटिन्यूअस त्यांनी 2021 पासून ते मला वाटतं त्या प्रिपरेशनमध्ये जास्त होते आणि जे काही सध्या सोशल मीडियामध्ये सांगण्यात येत आहे, की ते जेव्हा त्यांना रिझल्ट मिळाला UPSCचा तेव्हा ते मेंढ्या चारत होते किंवा मग त्या ठिकाणी ते होते. तर तो विषय असा आहे त्यांचा, की अ, त्यांच्या वडिलांचं ऑपरेशन होतं. तर त्यांच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी ते गावी आले होते आणि त्या दरम्यान मग ते आता गावी आल्यानंतर त्यांचा जो उदरनिर्वाह आहे, त्यांचं जे एक कुटुंबाचं जे काही त्यांचा व्यवसाय आहे, तो व्यवसाय प्रत्येक जो काही युवक असतो, जो काही पाल्य असतो, तो करतच असतो. त्याला हातभार लावत असतो. तर त्यासाठी ते त्यांच्या नातेवाईकाचे कुठलेतरी ते बकऱ्या मेंढऱ्याचं असं काहीतरी काम होतं. तर त्या ठिकाणी ते उपस्थित होते आणि त्यावेळेस त्यांना तो फोन आला आणि आपल्याला सर्व इकडे सांगण्यात येत आहे, की ते मेंढराच्या मागे होते आणि मग त्यांनी सर्व हे कठीण परिश्रम करून ते कामं करून सुद्धा UPSC पास करता येते, अशा प्रकारचा चुकीचा मेसेज जातो आहे. काही प्रमाणामध्ये असतील, असं आपण जास्त त्याला ताणून बोलू शकत नाही, परंतु शक्य नाही. अ, त्यासाठी निरंतर तुमचे प्रयत्न लागतील, कंटिन्यू तुमचा अभ्यास लागेल, कठोर परिश्रम लागतील. त्यामध्ये चढ-उतार येतील, तुम्हाला ते सहन करावे लागतील. हे सर्व गोष्टी तुम्हाला जेव्हा त्या सर्व गोष्टी मॅच होतील, तेव्हा तुम्हाला त्यामध्ये यश मिळून जाईल. तर अशा प्रकारचे मेसेज, अशा प्रकारचे व्हिडिओ ज्यांनी बघितले असतील, त्यांनी आपलासुद्धा व्हिडिओ बघा. वास्तव जे आहे, ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत असतो. UPSC सारखी परीक्षा अशा प्रकारचे कामं करून पास होणं शक्य नाही. त्या कारणामुळे अ, एक गोष्ट लक्षात घ्या, की त्यांच्या यशाच्या मागं त्यांचा खूप सारा परिश्रम आहे, खूप सारे कष्ट आहेत.
खूप सारा त्यांचा वेळसुद्धा गेलेला आहे, परंतु शेवटी त्यांना यश मिळालेलं आहे. मान्य आहे आपल्याला परिस्थिती, आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे मोठे भाऊसुद्धा आर्मीमध्ये होते, आहेत सध्या. तर एकंदरीत सर्व परिस्थिती जर बघितली आपण तर परिस्थिती गरीब असेल, मेहनत त्यांनी घेतलेली आहे. त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालेलं आहे. आज ते यशस्वी झालेले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्यासोबत मित्रमंडळसुद्धा आहे. काही मित्र त्यांचे सर्व्हिसमध्ये आहेत. काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासोबत. तर त्यांचंसुद्धा अभिनंदन. परंतु तुमच्यापर्यंत मेसेज एक हा पोहोचवायचा होता की नेमकी वस्तुस्थिती काय आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजली असेल. ओके, धन्यवाद. थँक्यू.